बरोबर 3 वाजता मी रामदासच्या ऑफिसच्या इमारतीसमोर आलो. शंकरसिंग फुटपाथवर उभा राहून माझी वाट बघत होता. मी त्याला कारमध्ये घेतलं आणि आम्ही प्रभादेवीच्या दिशेनं निघालो. आपण कुठे चाललो आहे? शंकरसिंगने उत्सुक स्वरात विचारलं. आपण प्रभादेवीला. प्रभादेवीला कुठे? हॉटेल विश्वमध्ये. तिथे कोण आहे? भैरवी. म्हणजे आपण भैरवीला भेटायला चाललो आहे? हो. कशासाठी? भैरवीबाबत मला एक मोठी सेन्सेशनल बातमी समजली आहे. भैरवीचं खरं नाव मीना पांडे आहे आणि निर्मलचं भवानी सिंग वाघेला. आणखीन एक मजेदार गोष्ट म्हणजे निर्मल भैरवीचा भाऊ नाही, तर तो तिचा पहिला पती आहे आणि भैरवीला अजूनपर्यंत त्यांनी घटस्फोट दिलेला नाही आहे. काय सांगतोयस काय? शंकरसिंग डोळे विस्फारत म्हणाला. अरे, हे जर खरं असेल तर राजेश राणावत बरोबरचा तिचा विवाह कायदेशीर मानला जाणार नाही. अगदी बरोबर आहे. पहिल्या पतीपासनं घटस्फोट न घेता ती दुसरा विवाह करूच शकत नाही ना. अरे, ही कमाल आहे. रामदासनी ज्या अनेक गोष्टी शोधून काढल्या होत्या त्यातलीच ही एक होती आणि ही गोष्ट उघड होऊ नये म्हणूनच भैरवीने रामदासचा खून केलेला असावा. म्हणजे परवा रात्री 9च्या सुमाराला ज्या तरुणीला मी पाहिलं होतं ती भैरवी होती? 100% रे. शंकरसिंग काही क्षण गप्प राहिला. मग काहीशा साशंक स्वरात म्हणाला, पण अचानक ही गोष्ट तुला कशी समजली? मी त्याला रामदासच्या निगेटिव्ह्ज परत माझ्या हाताला कशा लागल्या ते सांगितलं. आय सी. पण मग आत्ता तू भैरवीकडे कशासाठी चाललायस? तिच्याकडून खुनाचा कबुली जबाब मिळवण्यासाठी. अरे, पण हे काम पोलिसांचं आहे ना. पण पोलिसांच्या आधी ते मी करणार आहे. म्हणजे एवढी सेन्सेशनल फर्स्ट हँड स्टोरी फक्त न्यू इंडिया टाइम्समध्येच छापली जाईल. पोलिसांनी जर ही केस सॉल्व्ह केली तर एकाच वेळी ही बातमी सगळ्या पेपरमध्ये येईल ना. मग माझ्या पेपरचं वेगळेपण काय राहिलं? नाही, ते सगळं ठीक आहे, पण यात माझा रोल काय आहे? मला तू कशासाठी बरोबर घेऊन चालला आहे? अरे, मी बोललो ना तुला, एक साक्षीदार म्हणून तू बरोबर असलास ना की भैरवीला आपला कबुली जबाब नंतर फिरवता येणार नाही, नाही का? अच्छा अच्छा अच्छा. अरे हां शंकरसिंग, मी एकदम आठवण झाल्यासारखं म्हणालो. तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो रे. कोणती गोष्ट? अरे, रामदासची मुलगी अजूनपर्यंत इथे आलेली नाही आहे म्हणून पाटलांनी तुला निरोप दिला आहे की अंत्यसंस्कारासाठी तू आता कधीही रामदासची डेड बॉडी क्लेम करू शकतोस. मग ठीक आहे. आता तुझं हे काम आटपलं ना की मी सरळ त्यांच्याकडे जाईन. हां, आणि शक्य झालं तर मीही येईन तुझ्याबरोबर तिथे. मी बोलत असताना कार हॉटेल विश्वच्या गेटजवळ आलेली होती. 302च्या दारावर मी थाप मारली. दरवाजा उघडला. दारात भैरवी उभी होती. तिच्या अंगावर कालचीच ती जीनची पॅन्ट आणि पांढरा टी-शर्ट होता, पण आत्तापर्यंत बराच लोकप्रिय झालेला तो जर्किन मात्र यावेळी तिने घातलेला नव्हता. या क्षणी तिचा चेहरा काहीसा उतरलेला आणि डोळ्यातली चमक विझल्यासारखी वाटत होती. शंकरसिंगला बघता तिच्या चेहऱ्यावर काहीसे आश्चर्याचे भाव उमटले. ती दारातून बाजूला होताच आम्ही आत शिरलो. माझ्या मागे मी दरवाजा बंद केला, पण जाणीवपूर्वकच दाराचा बोल्ट लावला नव्हता. खोलीच्या मध्यभागी येताच कोपऱ्यातल्या एका टेबलावर दुपारनंतर प्रकाशित होणारं एक वर्तमानपत्र मला पडलेलं दिसलं. वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर निर्मलच्या खुनाची बातमी ठळक अक्षरात छापलेली होती. म्हणजे भैरवीने आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी वाचली होती. तर मी कोटाच्या खिशात हात घातला, टेप रेकॉर्डरचं बटन ऑन केलं. मग आवाजात थोडा आपलेपणा आणत भैरवीला विचारलं, आता कशी आहे तुझी कानफटी? माझी काय कानफटी ग? कानफटी? माझ्या कानफटीला हात लावत मी म्हणालो, काल रात्री तू माझ्याकडे आली होतीस ना, तेव्हा तुझ्या डाव्या कानशिलावर एक निळसर वळ उठलेला मी बघितला होता, त्याबद्दल विचारतोय मी. भैरवीने काही उत्तर दिलं नाही. बस ना, मी म्हणालो. भैरवी सोफ्यावर बसली. मी जरा एक फोन करतो हां, असं म्हणत मी कोपऱ्यात असलेल्या फोनकडे गेलो.
रिसिव्हर उचलला, किनाराचा नंबर डायल केला. पलीकडनं रिसिव्हर उचलला जातात मी प्रकाश सावंतशी बोलायची इच्छा व्यक्त केली. 2 मिनिटात प्रकाश सावंत लाईनवर आला. विकी, तू लिहिलेल्या दोन्ही नंबरांवर मी फोन केला होता, पण दोन्ही जागी तू काही सापडलं नाहीस. सॉरी यार, मी जरा कामात होतो. बरं, मी विचारलेली माहिती मिळाली? ज्या तरुणीबद्दल तू विचारत होतास, रजाकला ती चांगली आठवती आहे. साधारण 11:15च्या सुमाराला ती बारमध्ये आली होती आणि बार बंद होईपर्यंत ती बारमध्येच पीत बसली होती. आणि बार किती वाजता बंद होतो? अरे, बार 1 वाजता बंद होतो. थँक्यू प्रकाश. प्रकाशचे आभार मानत मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवून दिला. मग पुन्हा भैरवी जवळ येत तिच्याच बाजूला सोफ्यावर बसलो. शंकरसिंग सोफ्यापासून किंचित दूर असलेल्या एका खुर्चीत बसला होता. मी गंभीर स्वरात म्हणालो, भैरवी, रामदासची ती नाहीशी झालेली ब्रीफकेस मी शोधून काढली आहे. भैरवीच्या तोंडून एक हलका निश्वास बाहेर पडला. सुमित्रा देवींनी माझ्या विनंतीला मान देऊन तुझ्या खोलीची झडती घेण्याची परवानगी मला दिली होती. हुशार चोर अशा गोष्टींची चोरी केल्यावर लगेच त्याची विल्हेवाट लावून टाकतो. तुझ्यासारखं त्या जपून ठेवत नाही तो. त्यात इतर लोकांचेही रिपोर्ट्स होते. भैरवी मान खाली घालून हलक्या आवाजात म्हणाली. त्यामुळे ते ठेवावेत का नष्ट करावेत हा निर्णय नाही घेता आला मला. अच्छा. त्या ब्रीफकेसमध्ये इतर रिपोर्टबरोबर रामदासनं सुमित्रा देवींना देण्यासाठी तयार केलेला रिपोर्ट होता. मी तो सुमित्रा देवींना दिला आहे. आता ज्या गोष्टी तुझ्या सासूला समजून न येत असं तुला वाटत होतं, त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या आहेत. भैरवी काही बोलली नाही. ती तशीच मान खाली घालून बसून राहिली. काल आपल्या पहिल्या नवऱ्याबद्दलची फार छान कहाणी तुम्हाला ऐकवली होतीस. ती कहाणी नाही, वस्तुस्थिती होती. भैरवी आवेगानं मान वर करत म्हणाली. ती वस्तुस्थिती असली ना तरी त्यात खोटेपणाचं मिश्रण तू फार बेमालूमपणे केलं होतंस. आणखीनही बऱ्याचशा गोष्टी तू मला जाणीवपूर्वक सांगितल्या नव्हत्या. उदाहरणच द्यायचं झालं तर तुझं खरं नाव मीना पांड्या, तुझ्या पहिल्या पतीचं नाव भवानी सिंग वाघेला आणि भवानी सिंग दुसरा तिसरा कोणी नसून निर्मल होता. निर्मल तुझा मावस भाऊ नाही तर पहिला पती होता. त्याच्याकडून तुला कायदेशीर घटस्फोट मिळालेला नव्हता. ही गोष्टसुद्धा तू मला सांगितली नव्हतीस. कायदेशीररित्या तो अजूनही तुझा पती होता. कोर्टानं शिक्षा सुनावलेला तो एक गुन्हेगार होता. अगं, त्या आधारावर तू त्याच्यापासून सहज घटस्फोट मिळवू शकत होतीस, पण प्रत्यक्षात तू तसं केलं नव्हतंस. कदाचित तो 3 वर्षांसाठी जेलमध्ये गेला होता आणि तू सुरत सोडून मुंबईला आली होतीस. त्यामुळे आता आपल्या मागचा त्याचा पिच्छा सुटला असं तुला वाटलं असावं. पण असे नवरे कुत्र्याच्या जातीचे असतात. हुंगत हुंगत ते माग काढतात. सहजासहजी आपल्या सावजाचा पिच्छा ते सोडत नाहीत आणि निर्मलनी अशा प्रकारे तुला मुंबईत शोधून काढलं. तेच तर माझं दुर्दैव होतं ना, ती हलक्या स्वरात म्हणाली. माझ्या मागची 7.5 संपून आता माझे सुखाचे दिवस आलेत असं मी समजत असताना माझा तो हलकट नवरा पुन्हा माझ्या आयुष्यात अवतरला. सुरुवातीला तर मी त्याला ओळखसुद्धा दाखवायला तयार नव्हते, पण त्यांनी मला कोर्टात जायची धमकी दिली. त्याच्या म्हणण्यानुसार कायदेशीररित्या तो अजूनही माझा पती होता आणि तो जिवंत असताना राजेशबरोबरचा माझा विवाह बेकायदेशीर ठरू शकत होता. तसं झालं तर अर्थातच राजेशची पत्नी म्हणून मला मिळालेला दर्जा आणि राजेशची वारस म्हणून मला मिळालेला हक्क आपोआप संपुष्टात येणार होता. त्याचाच दुसरा अर्थ, राजेशच्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार जी 50 लाखाची रक्कम राजेशला मिळाली होती ती आणि राजेशची पत्नी या नात्यानं त्याच्या इस्टेटीतला जो हिस्सा मला मिळणार होता तो केवळ माझा हा पहिला पती अचानक आल्यानं मला मिळू शकणार नव्हता. थोडक्यात काय, तर ज्या परिस्थितीतून मी बाहेर पडले होते तिथेच पुन्हा ढकलली जाऊ शकत होते आणि गरिबीच्या त्या कल्पनेनं मी घाबरीघुबरी झाले होते. थोडक्यात तुझ्या पूर्वायुष्याबद्दल तुझ्या पहिल्या नवऱ्यानं नुसतं तोंड उघडायचा अवकाश होता. तुझं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नव्हता. हो ना. मग ही मावस भावाच्या नाटकाची आयडिया कोणाच्या डोक्यातनं निघाली? माझ्याच. कोणत्याही परिस्थितीत माझा पिच्छा सोडायला तो तयार नव्हता
आणि त्याच्याबद्दल घरातल्या लोकांना तर मला काहीतरी सांगणं भाग होतं. म्हणूनच मग एक नवीन नाव आणि नवीन नातं मी निर्माण केलं. माझा मावस भाऊ निर्मल अशी मी त्याची ओळख करून दिली. त्याच्या कामधंद्याबद्दल विचारलं तर तो एक स्टेज ॲक्टर आहे आणि मुंबईत चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी आलं आहे असं मी सांगून टाकलं. मी स्वतः एकेकाळी अभिनय क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळे माझी ती थाप सहजपणे पचून गेली होती. आपलं तोंड न उघडण्याची किंमत त्यांनी किती मागितली होती? 25 लाख रुपये. म्हणजे राजेशकडून वारसा हक्कानं तुला मिळालेल्या रकमेचा अर्धा हिस्सा. हो, म्हणजे स्वतःचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुला आपल्या नवऱ्याच्या ब्लॅकमेलिंग पुढे झुकावं लागलं होतं. केवळ संपत्तीच्या हव्यासापायी तू स्वतःहून आपली मान या फासात अडकवली होतीस. तू जर या संपत्तीवर लाथ मारायचं ठरवलं असतंस तर त्यांनी तुला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलाच नसता. त्याच्या ब्लॅकमेलिंग पुढे झुकण्याचं केवळ एवढं एकच कारण नव्हतं. मग आणखीन काय कारण होतं? कमलेश. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ही गोष्ट निर्मल जेव्हा पहिल्यांदा बंगल्यावर आला ना तेव्हाच त्याच्या लक्षात आली होती. त्याच्या ब्लॅकमेलिंग पुढे झुकायचं हे सुद्धा एक कारण आहे. कमलेशला माझं खरं स्वरूप सांगून त्याच्या नजरेतनं तो मला उतरवू शकत होता. आणि दुसरं, कायदेशीररित्या तो अजूनही माझा पती होता. जोपर्यंत तो मला घटस्फोट देत नव्हता मी कमलेशशी विवाह करू शकत नव्हते. 25 लाख रुपयांच्या बदल्यात त्यांनी केवळ आपलं तोंड बंद ठेवायचं वचन मला दिलं नव्हतं तर मला घटस्फोट द्यायचं त्यांनी मान्य केलेलं होतं. मग त्याचा खून करायची वेळ कशी आली? कुणाचा खून? तुझ्या पहिल्या नवऱ्याचा, निर्मलचा. त्याचा खून झाला आहे तू वर्तमानपत्रात वाचलंस ना? हो, वाचलं. मग तेच तर मी विचारतोय तुला. तुझा जर 25 लाखात निर्मलशी सौदा झाला होता तर मग तू त्याचा खून का केलास? मी केला? हां, तू केला. काल रात्री तू निर्मलला भेटायला त्याच्या हॉटेलवर गेली होतीस. तिथे तुझं त्याच्याशी भांडण झालं होतं आणि त्याच भांडणाचा दृश्य परिणाम म्हणजे काल रात्री मी तुझ्या कानशिलावर पाहिलेला तो निळसर वळ. या सगळ्या गोष्टी तू नाकारू शकतेस? नाही, मी कबूल करते की काल रात्री मी त्याला भेटायला गेले होते पण मी त्याचा खून नाही केला. पण एवढ्या रात्री तू त्याला कशासाठी भेटायला गेली होतीस? त्यानेच मला बोलवलं होतं. निर्मल ज्या थाटामाटात आणि चैनी तिथे राहत होता त्यासाठी लागणारा पैसा तो माझ्याकडे मागत होता. अलीकडेच त्याने पुन्हा माझ्याकडे 10,000 रुपयाची मागणी केली होती पण मी ती पूर्ण करू शकले नव्हते आणि त्यावरून माझं त्याच्याशी भांडण झालं होतं आणि त्यांनी माझ्या अंगावर हात उचलला. आणि या गोष्टीचा राग डोक्यात ठेवून तू त्याचा खून केलास? नाही, मी नाही त्याचा खून केला. मी त्याच्या खोलीतनं बाहेर पडले तेव्हा तो जिवंत होता. पण मग नंतर तू त्याला फोन करून बोलवलं नव्हतंस? नाही. खोटं बोलू नकोस. तूच त्याचा खून केला आहेस. त्याने तुझ्यावर हात उचलल्यावर अपमानित होऊन त्यावेळी तर तू त्याच्या हॉटेलमधनं बाहेर पडलीस. पण नंतर तू त्याला पुन्हा फोन केलास आणि कंबाला हिल परिसरातल्या एका निर्जन रस्त्यावर त्याला यायला सांगितलंस. निर्मल आपली कार अशोका हॉटेलच्या पार्किंगमध्ये कुठे उभी करतो हे तुला माहिती होतं. तू कोणत्या तरी प्रकारे त्याच्या कारचा मागचा दरवाजा उघडून निर्मल यायच्या आत 2 सीटच्या मध्ये असलेल्या जागेत लपून बसलीस. निर्मललाही कदाचित तुझ्याकडून धोका व्हायची भीती वाटत असावी म्हणूनच तो आपलं रिव्हॉल्वर बरोबर घेऊन आलेला होता. पण तू त्याच्याच कारमध्ये लपून बसली आहेस याची मात्र त्याला कल्पना नव्हती. तो कारमध्ये येऊन बसला आणि तू सांगितलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी तू लपलेल्या जागेतनं बाहेर आलीस. आपलं रिव्हॉल्वर काढून तू त्याच्या कानशिलावर टेकवलंस आणि त्याचं रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेतलंस आणि मग त्याच्या रिव्हॉल्वरनं त्याचा खून करून रिव्हॉल्वर त्याच्या बाजूला टाकून दिलंस. खुनासारखं भयंकर कृत्य केल्यामुळे तू काहीशी अस्वस्थ झाली होतीस आणि आपला हाच अस्वस्थपणा कमी करण्यासाठी तू किनाराच्या बारमध्ये गेलीस आणि बार बंद होईपर्यंत तिथे व्हिस्की पीत राहिलीस आणि त्याच्यानंतर तू माझ्या फ्लॅटवर आलीस. नाही, हे सगळं खोटं आहे. भैरवी किंचाळल्यासारखी ओरडली. तिच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, आणि रामदासचा खून तूच केला आहेस हे सिद्ध करणं तर आणखीन सोपं आहे. रामदासचा खून झाला त्यावेळी तू त्याच्या ऑफिसच्या इमारतीत होतीस हे सांगणारा साक्षीदार पोलिसांना मिळाला आहे.
त्यांनी वर्णन केलेला तो फरच्या कॉलरचा जर्किन मी स्वतः तुझ्याकडे बघितला आहे. आणि तुझ्याविरुद्धचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे रामदासच्या ऑफिसमधून चोरीला गेलेली त्याची ती ब्रीफकेस या क्षणी तुझ्या खोलीत आहे. भैरवी, त्या ब्रीफकेसमध्ये असलेल्या कागदपत्रासाठी तू रामदासचा खून केलास? नाही. आत्ता तू आमच्यासमोर नाही म्हणू शकतेस ग, पण जेव्हा तुझ्यावर कोर्टात केस दाखल होईल आणि सरकारी वकील तुला उलटसुलट प्रश्न विचारतील ना, तेव्हा तुला आपला गुन्हा कबूल करावाच लागेल. भैरवी, तुझ्या या कृत्याबद्दल तुला नक्की फासावर लटकवलं जाईल. अचानक भैरवीचा चेहरा बदलला गेला. तिच्या चेहऱ्यावर हिंस्त्र भाव उमटले. ज्या सोफ्यावर ती बसली होती त्या सोफ्यावर असलेल्या तक्क्याच्या मागे तिने हात घातला आणि मग झटकन हात बाहेर काढला. तोच हात तिने माझ्यासमोर धरला तेव्हा तिच्या त्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते रिव्हॉल्वर तिने माझ्यावर रोखलं होतं. मी विजेच्या चपळाईनं तिच्या त्या रिव्हॉल्वर धरलेल्या हातावर फटका मारला. भैरवीच्या तोंडून एक हलकी किंकाळी बाहेर पडली. रिव्हॉल्वरच्या मुठीवरची तिची पकड अजून नीटशी बसलेली नसावी. मी फटका मारताच रिव्हॉल्वर तिच्या हातातून निसटलं आणि सोफ्यापासून 4-5 फूट अंतरावर जाऊन फरशीवर आपटलं आणि मग फरशीवरून घसरत शंकरसिंग बसला होता त्या खुर्चीच्या एका पायाला धडकलं. शंकरसिंगनं खाली वाकून रिव्हॉल्वर उचललं. काही न बोलता नुसतंच त्यांनी गोंधळलेल्या नजरेनं एकदा भैरवीकडे आणि मग माझ्याकडे पाहिलं. भैरवी, तुझ्या या कृतीने तू गुन्हेगार असल्याचंच सिद्ध केलं आहे. आता आणखीन लपवण्यात फायदा काय आहे? भैरवी गप्प राहिली. आता मला सांग भैरवी, रामदास त्या कागदपत्रांचे फोटो काढण्यासाठी माझ्याकडे येणार आहे हे तुला कसं समजलं होतं? त्या संदर्भात तो फोनवरनं सुमित्रा देवींशी बोलला होता आणि पॅरलल फोनवरनं त्या दोघांचं संभाषण मी ऐकलं. ते संभाषण ऐकल्यानंतर तू धावत पळत माझ्याकडे आलीस. रामदासच्या त्या कागदपत्रात काय आहे हे मी तुला सांगीन या अपेक्षेनं तू आली होतीस, खरं का नाही? हो, पण तुझ्याकडनं तशी अपेक्षा करणं मूर्खपणाचं होतं हे मला नंतर कळालं. याबाबत तू सरळ रामदासशी बोल असा मी तुला सल्ला दिला होता. हो, पहिल्यांदा तुझा सल्ला अंमलात आणायचा माझा अजिबात विचार नव्हता, पण नंतर मी रामदासच्या ऑफिसात गेले होते. रात्री जेवण झाल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तू जेव्हा मोकळ्या हवेत फिरायला गेली होतीस त्यावेळी? हो, त्याच वेळी. रामदासच्या ऑफिसवर तू किती वाजता पोचली होतीस? 9च्या सुमाराला. तुझं रिव्हॉल्वर त्यावेळी तुझ्याजवळ होतं? नव्हतं. पुढे बोल. मी गेले तेव्हा रामदासच्या ऑफिसचा दरवाजा बंद होता. मी दरवाज्यावर थाप मारली पण आतून कसला प्रतिसाद मिळाला नव्हता. मी दरवाजाला धक्का देताच तो उघडला गेला होता आणि मी आत पाऊल टाकलं तर. भैरवीने अंग शहारल्यासारखं केलं. काय पाहिलंस तू तिथे? मी तीव्र स्वरात विचारलं. मी पाहिलं की ऑफिसच्या फरशीवर रामदास उतरणा पडला होता. तो मेलेला आहे हे पहिल्यांदा माझ्या लक्षातच आलं नव्हतं. त्याला हाक मारत मी त्याच्याजवळ गेले तेव्हा मला त्याच्या शरीरातनं ठिबकणारं रक्त दिसलं होतं. त्याच्या मृतदेहावर तेव्हा रिव्हॉल्वर पडलेलं दिसलं होतं का तुला? नाही, पण टेबलावर टाईप केलेले काही कागद पडलेले मी पाहिले होते. त्यावरून एक नजर फिरवताच हाच तो रिपोर्ट होता जो रामदास माझ्या सासूला देणार होता हे माझ्या लक्षात आलं. मग माझी नजर फायलिंग कॅबिनेटवर पडली. कॅबिनेट उघडंच होतं. मी पाहिलं सगळ्यात तळाच्या ड्रॉवरमध्ये क्यूपासून झेडपर्यंत नावं असलेल्या क्लायंट्सच्या फाईल्स होत्या. एसच्या फाईलींमध्ये सुमित्रा देवींच्या केसशी संबंधित असलेली कागदपत्र शोधण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता, कारण बाजूलाच पडलेल्या प्रेताच्या सानिध्यात जास्त वेळ थांबण्याच्या कल्पनेनं माझ्या छातीवर दडपण आलं होतं. म्हणूनच जवळच पडलेली ब्रीफकेस मी उचलली. त्या टेबलवर पडलेले कागदपत्र आणि कॅबिनेटमधल्या तळाच्या ड्रॉवरमधल्या सगळ्या फाईल्स भरल्या आणि मी धावत तिथनं बाहेर पडले. रामदासचे खिसेही तू तपासले होतेस? नाही. तो मेला हे समजताच त्याच्याकडे पुन्हा बघायची माझी हिंमतच झाली नव्हती. मग शंकरसिंग तुझ्याकडे कधी आला? भैरवीनं एकदा घाबरलेल्या नजरेनं शंकरसिंगकडे बघितलं, मग हलक्या आवाजात म्हणाली, तो स्वतः माझ्याकडे आला नव्हता. त्यांनी फोन करून मला भेटायला बोलवलं होतं. केव्हा?
दुसऱ्या दिवशी सकाळी. तू गेली होतीस त्याला भेटायला? हो. काय म्हणाला तो? माझं खरं नाव मीना पांडे आहे आणि माझ्या पहिल्या पतीने मला अजूनही घटस्फोट दिलेला नाही हे आपल्याला माहिती आहे हे त्यांनी मला सांगितलं. आणखीन? माझं हे रहस्य उघडं न करण्याची हमी देत त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली. किती? वारसा हक्काने मला जी संपत्ती मिळेल त्यातला 3रा भाग. भैरवीला हे सगळं विचारत असताना मी जाणीवपूर्वक शंकरसिंगकडे पाहिलं नव्हतं. आता प्रथम मी शंकरसिंगकडे बघितलं. त्यांनी माझी नजर टाळायचा अजिबात प्रयत्न केला नाही. उलट बेडरपणे त्यांनी माझ्या नजरेला नजर दिली. भैरवीचं खरं स्वरूप तुला कसं समजलं होतं रे? मी त्याला विचारलं. कसलं खरं स्वरूप? शंकरसिंग हातातल्या रिव्हॉल्व्हरशी खेळत बेफिकीर स्वरात म्हणाला. हेच की भैरवीचं खरं नाव मीना पांडे असून कायदेशीररित्या ती अजूनही आपल्या पहिल्या नवऱ्याचीच पत्नी आहे. कोण म्हणतं मला ते माहिती होतं? अरे भैरवी म्हणते ना. तिच्या म्हणण्याने काय होतंय? ती काय कोणी सत्यवादी लागून गेली का? हे बघ, रामदासनं तुला ते सांगितलं नव्हतं हे नक्की. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो. तू स्वतःच म्हणाला होतास की अशा गोष्टींविषयी रामदास कधीही तुला काहीही सांगत नव्हता. याचा अर्थ एकच होतो, एक तर तू टाईप केलेला रिपोर्ट बघितला होतास किंवा ज्या कागदपत्रांच्या निगेटिव्ज मी बनवल्या होत्या ते मूळ कागदपत्र तू पाहिले होतेस आणि त्या कागदपत्रावरनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर तू दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवीला फोन करून तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होतास. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको रे. शंकरसिंग कपाळावर आठ्या घालत म्हणाला. मी ह्या पोरीला कसलाही फोन बिन केला नव्हता आणि रामदासचे कागदपत्र हिनी चोरले होते, मी नाही, हे विसरू नको रे. शंकरसिंग, ही गोष्ट तुला कशी समजली हे मी तुला सांगतो. ऑफिसमधनं ते कागदपत्र चोरताना भैरवीला तू प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतंस. अच्छा, ते कसं काय बुवा? शंकरसिंगने उपरोधिक स्वरात विचारलं. परवा रात्री रामदासचा खून करून तू अजून बाजूलाही झालेला नव्हता तेवढ्यात भैरवी तिथे आली. ऑफिसच्या दारावर पडलेली थाप ऐकताच तू झटकन आतल्या खोलीत जाऊन लपला होतास. दारावर थाप मारल्यानंतरच भैरवी आत शिरली होती हे तिचं सुदैव. तिचं सरळ दार उघडून आत शिरली असती तर रामदासचा खून करताना तिने तुला प्रत्यक्ष पाहिलं असतं आणि मग तुला तिचाही खून करणं भाग पडलं असतं. अरे वा, छान छान स्टोरी. छान आहे रिपोर्टर साहेब, खूप छान स्टोरी आहे. खरं तर तू रिपोर्टर व्हायच्यापेक्षा ना लेखक व्हायला हवं होतंच बाबा. ही स्टोरी नाही शंकरसिंग, ही वस्तुस्थिती आहे. परवा रात्री रामदासच्या ऑफिसमध्ये काय झालं होतं याचं चित्र आत्ता माझ्या डोळ्यापुढे चांगलंच उभं राहिलं आहे. हो का? मग आम्हालाही ऐकू दे ना. आठव, परवा रात्री इन्स्पेक्टर पाटलांनी एक शक्यता व्यक्त केलेली होती. कोणती शक्यता? हीच की खुनी ऑफिसमध्ये आला होता, त्यांनी आपलं रिव्हॉल्वर रामदासवर रोखलं, त्याच्याकडे सुमित्रा देवींच्या रिपोर्टची मागणी केली. पण रामदास एवढा सहजपणे तो रिपोर्ट कोणाला देण्यातला नव्हता म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून आपलं रिव्हॉल्वर बाहेर काढायचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा हेतू त्या खुन्याच्या लक्षात आला. त्यांनी आपल्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रामदासचं रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि मग त्याच रिव्हॉल्वरनी त्यांनी रामदासचा खून केला होता. बरोबर आहे, पाटलांनी अशी शक्यता व्यक्त केली होती. बरं, मग प्रत्यक्षात जर खरोखरच तसं झालं असतं तर टेबलाचा ड्रॉवर टेबलाच्या खाणातून बाहेर येऊन खाली पडला नसता. ड्रॉवरमधलं इतर सामानही खाली फरशीवर विखुरलं गेलं नसतं. ड्रॉवरच्या या अवस्थेवरनं स्पष्ट लक्षात येतं आहे की ड्रॉवर हळूहळू बाहेर ओढला गेला नव्हता, तर तो एका झटक्यात बाहेर ओढला गेला होता आणि हे काम रामदासचं नव्हतं हे सुद्धा निश्चित. रामदास काही एवढा मूर्ख नव्हता की आपल्यावर एक रिव्हॉल्वर रोखलं गेलं आहे हे माहीत असूनही झटका देऊन ड्रॉवर उघडायचा प्रयत्न करेल. काय म्हणायचं काय रे तुला? मला हेच म्हणायचं आहे की ड्रॉवर रामदासने नाही तर तू ओढला होतास. तू स्वतःच कबूल केलं आहेस की रामदास आपलं रिव्हॉल्वर आपल्या टेबलाच्या वरच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचा हे तुला माहिती होतं.
शंकरसिंग, माझ्या अंदाजानुसार काय घडलं होतं ते मी सांगतो. डुप्लिकेट चावीने किंवा अन्य कुठल्या तरी प्रकाराने रामदासचं फायलिंग कॅबिनेट उघडण्यात तुला यश आलं होतं. या कॅबिनेटबाबत रामदास तुझ्यावर कधीच विश्वास ठेवत नव्हता हे तू स्वतः कबूल केलेलं आहेस. त्यामुळे रामदास त्या कॅबिनेटमध्ये कुठल्या प्रकारचे रिपोर्ट ठेवत होता याबद्दल तुझ्या मनात नेहमी उत्सुकता होती. विशेष करून सुमित्रा देवींच्या त्या रिपोर्टविषयी तुला जास्त उत्सुकता होती, कारण रामदासच्या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या दृष्टीनं आजवरची ती सगळ्यात मोठी केस होती. परवा रात्री रामदास आपल्या क्लायंटबरोबर बाहेर जाताच तू ते फायलिंगचं कॅबिनेट उघडलंस आणि त्यातून सुमित्रा देवींच्या केसशी संबंधित रिपोर्ट बाहेर काढलास. रामदासच्या टेबलमागच्या खुर्चीवर बसून तू तो रिपोर्ट वाचत असताना अचानक रामदास परत आला होता. वास्तविक रामदास एवढ्या लवकर परत येईल अशी तुझी अजिबात अपेक्षा नव्हती. तू रेड हँड पकडला गेला होतास. तुझ्या ह्या कृतीनं रामदास संतापला. त्याच संतापाच्या भरात तो तुझ्या अंगावर धावून आला. तू एका झटक्यात टेबलाचा ड्रॉवर बाहेर ओढून त्यातलं रिव्हॉल्वर घ्यायचा प्रयत्न केला, पण झटक्यानं ड्रॉवर पूर्णपणे आपल्या खणातून बाहेर निघून आतल्या सामानासकट खाली पडला. त्याचवेळी रामदासने तुझ्या अंगावर झेप घेतली. त्या धक्क्यानं तो खुर्ची सकट खाली आपटलास आणि रद्दी कागद असलेल्या वेताच्या बास्केटवर पडलास. तुझ्या वजनानं ती बास्केट पिचकली गेली होती, पण तुझ्या सुदैवानं ड्रॉवरमधून खाली पडलेलं रामदासचं रिव्हॉल्वर नेमकं तुझ्या हाताला लागलं आणि तू त्याच रिव्हॉल्वरनं रामदासवर गोळी झाडली. शंकरसिंगनं कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मीच पुढे म्हणालो. त्याचवेळी भैरवी तिथे आली. तिने दारावर थाप मारतात तू चटकन आतल्या खोलीत जाऊन लपलास. रिव्हॉल्वर त्यावेळीही तुझ्या हातात होतं, म्हणून भैरवीला ते रामदासच्या प्रेताजवळ दिसलं नव्हतं. नंतर मात्र ते तिथे पडलेलं सगळ्यांनी बघितलं होतं. तर दारावर थाप मारून भैरवी आत आली आणि तुझ्या डोळ्यादेखत तिने टेबलावर पडलेला तर रिपोर्ट आणि उघड्या कॅबिनेटच्या तळाच्या ड्रॉवरमधल्या सगळ्या फाईल्स रामदासच्या ब्रीफकेसमध्ये भरल्या आणि ब्रीफकेस घेऊन ती बाहेर पडली. इच्छा असूनही तू तिला अडवू शकला नाहीस. पण कोटाच्या आतल्या खिशात असलेल्या मूळ कागदपत्राबाबत मात्र भैरवीला काहीही माहिती नव्हतं. भैरवी गेल्यानंतर जेव्हा तू रामदासच्या खिशाची तपासणी केलीस तेव्हा ती कागदपत्रं तुझ्या हाती लागले. मग ती कागदपत्रं तू कुठेतरी लपवून ठेवली. रिव्हॉल्वरच्या मुठीवरचे आपल्या बोटांचे ठसे तू पुसून टाकले. रिव्हॉल्वर रामदासच्या प्रेताजवळ ठेवून दिलंस. त्यानंतर तू पोलिसांना फोन केलास आणि पोलिसांची वाट बघत तिथेच सोफ्यावर बसून राहिलास. आता बोल, हे असंच घडलं होतं ना? मी मगाशीच तुला सांगितलं रे, शंकरसिंग जांभई देत म्हणाला. स्टोरी छान आहे, ऐकायला बरी वाटते, पण त्यात काही दम वाटत नाही आहे. तुझ्याकडे माझ्या विरुद्ध काही पुरावा असता ना तर मग त्यात दम वाटला असता. माझ्याकडे पुरावासुद्धा आहे, पण तो पुरावा मी तुझ्यासमोर नाही तर पोलिसांच्या पुढे ठेवणार आहे. तसं कशाला, मी आत्ताच पोलिसांना फोन करतो, इथे बोलवून घेतो. असं म्हणत मी सोफ्यावरनं उठलो. आत्तापर्यंत बेफिकीरपणे आपल्या हातात धरलेलं रिव्हॉल्वर शंकरसिंगनी झटकन माझ्यावर रोखलं. खबरदार हं, तो कर्कश आवाजात म्हणाला. मी जागेवर उभा राहिलो. खाली बस, तो गरजला. मी सोफ्यावर बसलो. माझ्या विरुद्ध काय पुरावा आहे रे तुझ्याकडे? शंकरसिंगने तीव्र स्वरात विचारलं. शंकरसिंग, परवा रात्री आपल्या रेनकोटची अदलाबदल झाली होती. तू माझा आणि मी तुझा रेनकोट घेऊन गेलो होतो, पण काल तू सांगेपर्यंत मला त्याची कल्पना नव्हती. परवा रात्री फ्लॅटवर गेल्यावर जेव्हा मी रेनकोट हँगरला अडकवत होतो तेव्हा मला रेनकोटच्या मागच्या बाजूला एक मोठा काळा डाग पडलेला दिसत होता. तो डाग एवढा पक्का होता की मी बोटानं घासूनही तो पुसला गेला नव्हता. खरं तर माझा रेनकोट अगदी नवे कोरा होता, त्यामुळे तो डाग माझ्या निष्काळजीपणामुळे पडला असावा असं मी समजत होतो. पण काल जेव्हा तो रेनकोट तुझा असल्याचं तू सांगितलं तेव्हा मी फ्लॅटवर गेल्यावर पुन्हा त्या डागाचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि तो डाग कशाचा आहे आणि तो डाग कसा लागला हे माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलं बाबा तुझ्या? तो डाग कार्बन पेपरच्या शाईचा होता. थोडं आठव.
ऑफिसमध्ये जी पिचकलेली वेताची बास्केट पडली होती त्यातून रद्दी कागदांच्या बरोबर काही कार्बन पेपर बाहेर पडले होते आणि त्या बास्केटवर तू पडलास, त्यामुळे ती पिचकली गेली आणि त्याच वेळेला आत असलेल्या कार्बन पेपरवर तुझा पार्श्वभाग घासला गेला आणि त्यामुळे तुझ्या रेनकोटवर कार्बन पेपरच्या शाईचा डाग पडला होता. आय सी. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आहे. रामदास तेव्हा अचानक परत येऊन तुझ्यासमोर उभा राहिला, मग त्यावेळी तू रेनकोट घालून का बसला होतास रे बाबा? कारण पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, त्यामुळे मी अंगावर रेनकोट चढवला होता. शिवाय लगेच मी तिथनं बाहेर पडणार होतो, त्यावेळी बाहेर पाऊस पडत होता. थोडक्यात काय तर बाहेर पडायच्या तयारीनं मी आधीच रेनकोट अंगावर चढवला. अच्छा, बरं, माझ्या विरुद्ध आणखीन काही पुरावा? शंकरसिंगनं पुन्हा एकटक माझ्याकडे बघत विचारलं. श्रोते हो, शंकरसिंग विरुद्ध सापडलेला पुरावा विक्रम राजेने जो शोधून काढलेला आहे तो खरा आहे का विक्रम राजेने ही एक स्टोरी फक्त निर्माण केलेली आहे? खरा गुन्हेगार सापडण्याकरता ऐकूयात उद्याच्या शेवटच्या भागात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.